दीपावलीच्या रात्री लक्ष्मी कुबेर पूजनेनंतर वरुण राजाने गोदाकाठी आपली हजेरी लावली। संपूर्ण नेहरू चौक परिसर जलवर्षावाने अभिमंत्रित करून टाकला आणि पहाटे 5:15 वाजता एक विलक्षण सोहळा साकारू लागला। ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात पिंपळपरावरची पाडवा पहाट सुरू झाली। रामपूर सहस्वान घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वर्गीय रशीद खान साहेब यांचे सुपुत्र उस्ताद अरमान खान यांच्या शास्त्रीय गायनाने या मैफिलीत रंग भरला। पहाटेच्या धीर गंभीर वातावरणात मिया की तोडीतील अब मोरे राम हा विलंबित खयाल सुरू झाला। त्यातच पुढे द्रुतलीय अब मोरी नैया पार करो या बंदिशीने रसिकांना मंत्रमुग्ध केलंय। नाशिकचे सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित सुभाष दसककर यांच्या अद्वितीय संवादिनी वादनाने तसेच उन्मेष बॅनर्जी तबला आणि रिक मुखर्जी बासरी यांच्या रंगतदार साथीने मैफिल बहारदार झाली। मध्यंतरात गायक उस्ताद अरमान खान तसेच नाशिकमधील ज्येष्ठ रंगभूषाकार श्री माणिक नाना कानडे यांच्या संस्कृती गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला। त्यांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल देऊन गौरवण्यात आले। तसेच श्री आरमान यांच्या साथीला असलेले तबला वादक उन्मेष बॅनर्जी, बासरी वादक रिक मुखर्जी आणि नाशिकचे सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित सुभाष दसककर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। संस्कृती नाशिकचे अध्यक्ष माननीय शाहू खैरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून पाडवा पहाटची संकल्पना रसिकांसमोर ठेवली आहे। त्यानंतर उत्तरार्ध देशकारमध्ये हूं तो तेरे कारणने रसिकांना एका अद्भुत गायिकेचा अनुभव दिला। अकल्प आयुष्य या भजनानेही स्वर यात्रा एका आध्यात्मिक पातळीवर पोहोचली। राम नाम या सर्वांग सुंदर भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली। या कार्यक्रमास नाशिकचे खासदार माननीय श्री राजाभाऊ वाजे, खासदार शोभाताई बच्छाव, आदिवासी विकास आयुक्त माननीय लीनाताई बनसोड, राधाकृष्ण गमे साहेब, मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, सह्याद्री ॲग्रोचे विलास शिंदे, माजी महापौर यतीन वाघ, अशोक मुर्तडक, माजी उपमहापौर गुलाम ताहिर शेख, भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, पत्रकार ॲडव्होकेट सुरेश भट्टेवरा, गुरमीत बग्गा, शरद आहेर, विनोद शहा, श्रीरंग सारडा, डॉक्टर नारायण, डॉक्टर अनिरुद्ध, धर्माधिकारी कर्नल आनंद देशपांडे, सुरेश अण्णा पाटील, विश्वास ठाकूर, शिवाजी गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद आणि प्रतिसाद दिला। लक्षणीय अशी गर्दी असलेला हा पाडवा पहाटचा कार्यक्रम संपन्न झाला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।